चला बाळांनो, बरेच दिवस झाले एज्युकेशनल लोनवरती व्हिडिओ बनवा अशी रिक्वायरमेंट होती. आता आपण व्हिडिओ काय जे कमेंट बॉक्समध्ये जास्तीत जास्त वेळा टॉपिक येतात की बाबा ह्याचा व्हिडिओ बनवा तो आपण पिक करतोय आणि बनवतोय. आता एज्युकेशनल लोनचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना, पण सगळ्यात महत्त्वाचा आपण म्हणूया की एज्युकेशनल लोन घ्यावे की नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. आता ज्या विद्यार्थ्यांच्याकडे पैसेच नाही आहेत, पॅरेंट्स अफोर्ड करू शकत नाही, तर त्यांना दुसरा पर्यायच नाही, त्यांना लोन घ्यावंच लागेल, त्यात काय डाऊटच नाही, त्यांनी घ्यायलाच पाहिजे. पण असे काही पॅरेंट्स आहेत की त्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे किंवा त्यांना काय फरक नाही पडत आहे की बाबा ते अफोर्ड करू शकतात विद्यार्थ्यांचं शिक्षण, पण तरीही मी त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करेन की तुम्ही एज्युकेशन लोन घ्या. पॅरेंट्सनी पण त्यांना घ्यायला लावावं. का सांगतोय, 4-1 वर्षांमध्ये विद्यार्थी किती खर्च करतायत, काय करतायत, त्यांना त्या गोष्टी कळतील आणि नंतर ज्यावेळी लोन फेडायला जातील ना, तर त्यांना गोष्टी समजतील की बाबा आपण खर्च केलेले पैसे फेडतेवेळी किती त्रास व्हालाय. आणि कॉलेजमध्ये राहताना त्या विद्यार्थ्यांना ह्या पण गोष्टी समजतील की बाबा आपण खर्च किती करायला पाहिजे, वायफळ खर्च करतोय का, कारण नंतर ते लोन आपल्यालाच फेडायचं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक जबाबदारीची जाणीव होईल. समजा विद्यार्थी नंतर फेडतील नाही फेडतील तर ते पालक तुम्ही आहेच ना, नंतर देऊ शकताय. त्यात आणि म्हणा सर त्याचा इंटरेस्ट वगैरे आहो, त्याच्यासाठी पण टॅक्स बेनिफिट पण मिळत आहेत. ज्या पालकांना इंटरेस्ट म्हणजे व्याजाचा प्रश्न येतोय, टॅक्स बेनिफिट मिळतोय, तुम्हाला ते पैसे वापरायला मिळतील, खूप कमी इंटरेस्टनं मिळतील. म्हणजे एक समजा 10%, 10.5% जरी लोन काढलं तरी तुम्हाला टॅक्स बेनिफिट आणि मिळणार आहे, मग ते 5-6% येतात. मग हा एक वेगळा फायनान्सचा विषय आहे. सो ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना घ्यायलाच पाहिजे, पर्याय नाही. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना मग सांगतोय की मुलांना जबाबदारीची जाणीव होऊ दे, त्याच्यासाठी लोन काढून घ्या. ओके, हा हे झालं एज्युकेशन लोन काढायचं की नाही. आता हे तुमचं वैयक्तिक आहे, परत तुम्हाला काढायचं काढा, नसेल तर राहू दे. आता मी ज्यांना लोनची गोष्टी माहिती करून घ्यायच्यात, लोन कसं मिळतं, काय मिळतं, अडचणी काय येणार आहेत, त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघूया. ओके, फर्स्ट पॉइंट. आता तुम्ही स्टेप्स आपण पाहूया की तुम्ही एज्युकेशन लोन काढणार आहे, ठीक आहे. मग तुमचं शिक्षण कुठं आहे, भारतामध्ये आहे की भारताच्या बाहेर आहे, हे पहिला बघून घ्या. पण मी असं ॲज्युम करतोय बऱ्यापैकी आता सगळ्या विद्यार्थ्यांचं एज्युकेशन भारतात आहे, त्यामुळे आउट ऑफ इंडियाचा प्रश्न सोडतो. मग टाईप ऑफ कॉलेज कुठला आहे हे महत्वाचं असेल. टाईप ऑफ कॉलेज म्हणजे काय की तुम्ही टॉप कॉलेजांमधून येता का. आता समजा IIT NITचा समजून घ्या, जे तिकडे गेले तिथं असतील. गव्हर्नमेंट कॉलेज आहे का तुमचं, दुसरं प्रायव्हेट कॉलेज आहे का, देन तिसरं प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे का, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ठीक आहे. ओके, गव्हर्नमेंट कॉलेज असेल, एक्झाम्पल COEP, VJTI, वालचंद, तर या कॉलेजांमध्ये काय आहे, ह्यांच्या स्वतःच्याच ब्रँचेस आहेत. म्हणजे काय, आता COEP मध्ये तुम्हाला SBI दिसेल, SBIची एक ब्रँच कॉलेजमध्येच आहे. वालचंदमध्ये बँक ऑफ इंडिया ब्रँच कॉलेजच्या शेजारीचं आहे. मग असं जर असेल, इथं लोन इझी मिळते कारण ही टॉप कॉलेजेस आहेत. मग टॉप कॉलेजमध्ये काय असतं, त्या कॉलेजसाठी एखादी ब्रँच दिलेलीच असते सेपरेट. मग तिथं लगेच लोन पास होतंय विद्यार्थ्यांचं. का, ह्या कॉलेजांमध्ये जायला त्यांचे मार्क्स खूप चांगले आहेत आणि हे चांगले विद्यार्थी आहेत, त्यांची प्लेसमेंट होणार, नोकरी लागणार, ह्याचे चान्सेस खूप चांगले आहेत. त्यामुळं ह्या ज्या बँक आहेत, कुठली पण बँक जर गव्हर्नमेंट असेल किंवा काय, तर त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेमच येत नाही. मग काही असू दे, NIT IIT वाल्यांना तर इझीच होतात, त्यामुळे इथं होईल. प्रायव्हेट कॉलेज असेल तर ते कॉलेजचं रेप्युटेशन बघितलं जाईल, मग तुमचे मार्क्स पाहिले जातील, ऍडमिशन कसं झालं हे पाहिलं जाईल. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असेल तर आणखीन थोड्या गोष्टी पाहिल्या जातात. मग प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बाबा कुठल्या लेवलची आहे, तिथं त्यांचं बाहेर रेप्युटेशन कसं आहे, ह्या गोष्टी पाहिल्या जातात. म्हणजे टाईप ऑफ कॉलेजवर तुम्हाला लोन मिळणार की नाही मिळणार ह्या गोष्टी ठरवल्या जातात. मिळणार की नाही मिळणार म्हणण्यापेक्षा लोन मिळवण्यासाठी किती त्रास होणार. इथं इझी आहे, इथं बऱ्यापैकी इझी होते आणि इथं थोडासा त्रास दिला जातोय. डिपेंड्स ऑन युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटी बेस्ट असेल तर तिथेही दिले जाईल. ठीक आहे, ओके. तुमचं कॉलेज तुम्हाला आता माहिती आहे कुठलं आहे. डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड. आता तुम्हाला लोन पाहिजे तर डॉक्युमेंट्स काय काय पाहिजे हे बघितलं जाणार आहे. पहिलं डॉक्युमेंट काय, तुमचं ऍडमिशन झालं पाहिजे. तुम्ही जर ऍडमिशन घेतलंय, आता कॅप राऊंड फर्स्टला घेतलाय, थर्डला आता चालू आहे तिथं घ्याल किंवा सेकंडला मिळाले, तर तुमच्याकडे ऍडमिशन लेटर, जे अलॉटमेंट लेटर आहे ना तुमचं, ते अलॉटमेंट लेटर तुमच्याकडे असेल, ते लेटर तुम्हाला बरोबर लागेल. देन कॉलेजचं लेटर महत्वाचं आहे.
मग कॉलेजचं लेटर म्हणजे अलॉटमेंट लेटर घेऊन त्या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलाय, समजा 5,000 10,000 फी भरली किंवा काहींनी काका मामाकडून घेऊन कुठून तरी घेऊन सगळी फी भरली, अशी कंडिशन समजतोय मी. त्यांच्यासाठी त्या कॉलेजचं काय फी स्ट्रक्चर म्हणजे त्यांची फी किती आहे, त्याच्यामध्ये हॉस्टेल असेल, मेस असेल, हे सगळं तुम्ही टाकलं आणि तिथं एक 4 वर्षांचा किती खर्च होतो हे तुम्ही तिथं करून दिलाय. ठीक आहे, मग ते कॉलेजचं लेटर लागेल. मग तुमचे नॉर्मल डॉक्युमेंट्स लागतील, आधार कार्ड वगैरे, पॅन कार्ड 18च्या पूर्ण असेल तर तुम्ही काढाल, नसेल तर मग रेशन कार्ड वगैरे. आणखीन सीईटीचे मार्क्स, आता सीईटीवर ऍडमिशन घेतलंय ना तुम्ही, ऍडमिशन लेटर, मग सीईटीचं मार्क्स लागतील काय आहेत हे झाले. आणि दुसरी महत्वाची गोष्ट येतील लोन मिळते वेळी तुम्हाला की बाबा पॅरेंट्स इन्कम प्रूफ. आता तुमचे पॅरेंट्स, मग इकडे थोडंसं सरकवतंय, ठीक आहे. पॅरेंट्स सॅलरी आहे का, म्हणजे वडील किंवा आई तुमचं जे काय ते नोकरी करतात का, नोकरी करत असतील तर त्याच्या पेमेंट स्लिप मागच्या 3 महिने 6 महिन्यांच्या मागतील पगार, 2 वर्षांचा IT रिटर्न, म्हणजे ते नोकरी करत असतील तर IT रिटर्न म्हणजे इन्कम टॅक्स वगैरे काहीतरी भरत असतात. पुढं 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट. नोकरी करत असेल तर काय प्रॉब्लेमच येत नाही, ऑटोमॅटिक लोन इझिली पास होत आहे. नंतर बिझनेस करत असतील तर बिझनेसमध्ये काय आहे, परत बॅलन्स शीट म्हणजे बाबा बिझनेसचं तुमचं वर्षभराचा टर्नओव्हर काय झाला वगैरे ह्या गोष्टी असतात. देन IT रिटर्न, मागच्या 3 वर्षांचा इन्कम टॅक्स भरला की नाही, 12 महिन्यांचं बँक स्टेटमेंट म्हणजे बँकेमध्ये किती डिपॉझिट झालेत, किती विड्रॉल झालेत, ह्या गोष्टी येतात. मग ज्यांचे आई वडील मध्ये बिझनेस आहेत, नोकरी करतात, तर त्यांना लोन मिळण्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. पण दुर्दैव आपल्या देशात हे आहे की शेतकरी असाल, कमी पगाराची नोकरी असेल किंवा एखाद्याचे वडील नोकरीच करत नाहीत किंवा वडीलच नाहीत, आई असते घर मोलमजुरी करते, तर त्यांना एज्युकेशन लोन मिळण्यासाठी खूप मोठी अडचण येते. आता हे देशातलं आपल्या दुर्दैव आहे, काय करूया. आता ते बँकांचे पण वेगळ्या अडचणी आहेत की त्यांचे एज्युकेशन लोन फेडले जात नाहीत वगैरे, ह्या गोष्टी असतात. मग आता त्यात न जाण्यापेक्षा आपण इथं समजू. मग आता ह्या लोकांना तर सगळ्यात महत्वाची गरज आहे ना, कारण ज्यांचे चांगले पगार आहेत किंवा बिझनेस आहेत त्यांना लोन मिळालं काय नाही मिळालं फरक पडत नाही. ती लोक लोन काढतात टॅक्सचा बेनिफिट वगैरे घेण्यासाठी किंवा मुलांना जाणीव व्हावी म्हणून, हे सगळं आहे. पण खरी गरज ह्या लोकांना आहे. मग आता इथं काय करावं लागेल, आता इथं सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट येईल की कॉलेज कुठलं आहे. तुम्हाला जे ऍडमिशन मिळालंय ना, जर टॉप लेवलचं कॉलेज असेल तर तिथं विचार केला जातो की बाबा हा विद्यार्थ्याची घरची परिस्थिती हालाकीची आहे, खराब आहे, पण विद्यार्थ्यानं चांगल्या टॉप कॉलेजला मिळालंय तर तिथं थोडा विचार करून इझी पास होईल. दुसरी कंडिशन आहे की तुमचे कॉलेजचं रेप्युटेशन खूप काय नाही आहे, पण तुमचे एंट्रन्सचे मार्क्स चांगले आहेत. आता चांगले म्हणजे काय 95, 96, अबाव 98 चला असं समजतो, तिथं पण चान्सेस खूप चांगले वाढतात. ह्या 2 गोष्टी असतील, कॉलेज फी खूप चांगला आहे, रेप्युटेशन आहे बाहेर, मार्क्स चांगले आहेत, मग इझी होते, काय फरक नाही पडत. म्हणजे जसं पहिल्या 2 केसेस आहेत ना ह्या की बाबा इन्कम टॅक्स भरतात, सॅलरीड आहे, बिझनेस आहे, ह्यांचं जसं इझी होत आहे तसंच ह्यांचे वडील नोकरी करत नाहीत किंवा किरकोळ नोकरी आहे किंवा शेतीमधनं इन्कम येतोय तर त्यांच्यासाठी अडचणीच्या नव्हतं, ह्या 2 गोष्टींमुळे होतील. तिसरी केस काय आहेत माहिती आहे काय, कॉलेज पण बकवास आहे आणि मार्क्स पण खराब आहेत, तर मी सांगतोय ह्या विद्यार्थ्यांना खूप मोठा प्रॉब्लेम येतोय. कारण त्यांचं पास लोन करते वेळी ना 1000 डॉक्युमेंट्स मागितल्या जातात, इकडं तिकडे पळवलं जाते, मग वैतागून लोनच राहू दे म्हणतात विद्यार्थी. मग अशा लोकांनी मी सांगतो की काय करा, लोन तर काढायचं आहे ना. आता ठीक आहे बाबा, चुका झाल्या 11वी 12वी मध्ये, मार्क्स पाडले नाहीत, अभ्यास केला नाही किंवा काही विद्यार्थी अभ्यास केले असतील, चुकीच्या पद्धतीने झाला असेल अभ्यास, मार्क्स पडले नसतील, त्या विद्यार्थ्यांनी सिंपल बँकेमध्ये ओळख काढा. ओळख काढणं गरजेचं आहे. ओळखीचं कोणतरी बँकेत पाहिजे बाळांनो. का बँकेत ओळखीचं पाहिजे, कारण लोन पास करण्यासाठी सगळ्या गोष्टी बघतात, कुठंतरी तटवलं जाईल, मॅनेजर लेवलला गोष्टी जातात. ते म्हणतात की बाबा कॉलेज पण खराब आहे, मार्क पण नाही आहे, त्या विद्यार्थ्याला कशाला द्यावं, दुसऱ्या विद्यार्थ्याला देऊ, मग हे सगळ्या गोष्टी होतात. मग त्या गोष्टी पुढे ढकलण्यासाठी ओळखीतनं काढा. ओळखीतनं कोणतरी बँकेत शोधा, तुम्हाला लगेच मिळेल. आता कुठली बँक शोधा, आता बँकेत कुठल्या पण चला, गव्हर्नमेंट बँकेत चला, प्रायव्हेट बँकेत चला, प्रायव्हेट बँकेचे 1-1.5% जास्त असतील व्याजदर, असू देत, पण लोन पास व्हायचा, खूप मोठा फरक नाही पडणार आहे. शेवटी तुम्ही इंजिनिअरिंग केल्यानंतर तुम्हाला किती पगार मिळेल, गोष्टी ह्या गोष्टींवरती आहे. मग ओळख जर असेल तर ही सगळी कामं इझिली होतात. ह्या दोघांची तर काय प्रश्नच नाही आहेत, ह्या दोघांची इझिली होत आहेत.
इथं अडचण येते ते तिसऱ्या केसमध्ये ना, तर हे दोन गोष्टी असतील मिळतील, पण ओळखीचा माणूस काढा, बिंदास तुमचं होईल. मग तुम्ही चला कुठली सगळ्यात मोठी भारतातली बँक SBI येईल, मग तुमची बँक ऑफ बडोदा प्रायव्हेट बँक, मग बँक ऑफ महाराष्ट्र या गव्हर्नमेंट बँकांमध्ये येतात. मग प्रायव्हेट बँकांमध्ये पण तुम्ही म्हणाल HDFC आहे, ICICI आहे, मग ह्या बँका आहेत, मोठमोठ्या बँका आहेत. प्रायव्हेटला गेला थोडेसे व्याजदर वाढतील, गव्हर्नमेंटला ही SBI वाली टन्नू आणतात, टन्नू. जर तुमचं कॉलेज खराब असेल आणि तुमचे मार्क्स पण काय खूप चांगले नाही आहेत, तर तुम्हाला असला टन्नू आणतील ते की रडवतील. भले तिथले व्याजदर कमी आहेत पण त्रास देणार, वैतागून लोक प्रायव्हेटकडे जातात. मग त्याच्यामुळं सगळ्यात सेफ सांगतो बँकेतनं ओळख काढायची. भले तिथं झाडू मारणारे असू देत, शिपाई असू देत किंवा कोण असायचे ते असू देत, बँकेत थोडीशी ओळख काढा, काम लगेच होऊन जाईल. नाहीतर पळून पळून मरशीला. ओके, फॅक्ट सांगायला लागलोय, भीती नाही घालत. जे खरं आहे ते खरं आहे. मागचे जे मुलांचे फीडबॅक आहेत ना, मुलांना भेटल्यानंतर मी बरं ज्या मुलं लोनसाठी गेली त्यांना हे प्रोसेस सांगितले, त्यांचे अनुभव मी सांगायला लागलो की काय करतात त्यांच्याबरोबर. आता ते कसं होतंय काय होतंय हे नका विचार करायला, ओळख काढा, इझिली काम होऊन जाईल. ठीक आहे. नाही आता तुम्हाला लोन पाहिजे किती हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की टोटल तुमचे 4 वर्षांचे खर्च किती येणार आहेत. तर त्यामध्ये सगळ्यात पहिला म्हणतो मी ट्युशन फी. मग शाळेची ट्युशन फी किती आहे. आता काही विद्यार्थ्यांचं कसं असतंय, मुलींना तर फ्री केले ट्युशन फी, पण अजूनही जे OBC, EWS, EBC, SEBC जे विद्यार्थी त्यांना 50% फी आहे. मग हे टोटल 4 वर्षांचा किती येणार खर्च तो काढा. देन तुमचं बाहेर राहणार असाल तर हॉस्टेल आणि मेसचा खर्च जो काय येईल तो काढा, तो आला. लॅपटॉप पण घेऊ शकताय तुम्ही. लॅपटॉप समजा एक 50 ते 60 हजार रुपयांचा तुम्ही लॅपटॉप घेणार आहे, सेकंड इयरला घेणार किंवा काय घेणार ते पण ॲड करा. प्लस थोडे बुक्स, गावी येण्याचं ट्रान्सपोर्टेशन हाही खर्च काढा. मग असा किरकोळ खर्च एक ॲड करून टोटल जेवढी रक्कम येते मी समजतो 5 लाख रुपये आली. हा टोटल एक्सपेंडिचर तुमचं कन्सिडर करा. 5-1 लाख रुपये तुम्हाला लागणार आहेत. 5 लागतील, 6 लागतील, कोणाला 4 लागतील. कोण म्हणणार आमची फी नाही आहे सर ही, मग आमचं हे हॉस्टेल मेस आणि हाच आहे, आम्हाला कास्टमध्ये ह्याचा बेनिफिट मिळाला आहे. आता मुली असतील त्यांना तर हा खर्च येणारच आहे. मग किती येतोय अंदाजे काढा. थोडासा जास्तीच घ्या, एक 50,000 रुपये. रिझन काय की उद्या असं व्हायला नको की तुमच्याकडे पैसे नाही आहेत आणि लोन एवढंच मंजूर झालं, आता पैसे पूर्ण झालेत, मग परत नवीन लोन करा, रिन्यू करा. ह्या गोष्टी त्यावर डोकेदुखे आहे, पहिलाच करून घ्या. आता हे 5 लाख लोन मंजूर झाले, मी तुम्हाला 5 लाख काय आज देणार नाही आहेत, टप्प्याटप्प्यानं देणार आहे. कारण का इथे कॉलेज लेटर मी सांगितलेलं तुम्हाला, इथं कॉलेजचं लेटर, ह्या कॉलेजच्या लेटरमध्ये त्यांच्याकडे असतं की बाबा आम्हाला फर्स्ट इयरला इतकी फी घेणार, आम्ही सेकंड इयरला घेणार, म्हणजे 3 वर्षांनी 4 वर्षांनी किती फी लागणार ह्याचं स्ट्रक्चर असतं. त्यामुळे तुम्हाला काय 5 लाख काय आताच देणार नाहीत. समजा 1 लाख 1.5 लाख ह्या वर्षी देतील, 1.5 लाख पुढच्या वर्षी, मग 1 लाख जसं काय असणार आहे, किंवा 1 लाख प्रत्येक वर्षी देतील. लॅपटॉप घ्यायला त्यावेळी तुम्हाला लॅपटॉप घेतो म्हणून पैसे मिळणार नाही आहेत, लॅपटॉपची तुम्हाला रिसिप्ट तिथं जमा करायला लागणार आणि देन पैसे मिळणार आहेत. ओके, प्रत्येक गोष्टीची फी मिळते, म्हणजे जी पावती आहे तिथे जमा करावी लागेल. मग एक समजा 5-1 लाख रुपये झालं तुमचं लोन मंजुरीला जाऊ शकतं. मग टोटल एक्सपेन्सेस काढायला लागतील. लोन अमाऊंट, आता लोन अमाऊंटचं तुम्ही टोटल एक्सपेन्सेस काढले तर लोन बँक देणार किती. तुम्ही असं नाही म्हणणार की मी 10 लाखांचं काढतो, 15 लाख 20 लाख नाही आहे. मी सांगतो पहिली केसमध्ये मिळतो 4 लाख असेल ना, लोन इझी मिळते बघा 4 लाखांपर्यंत. काय लोड नाही आहे, बिंदास्त, तापच नाही. 4 लाखांपर्यंत घेतला इझिली पास होईल, मग काय असायचं बघत नाही आहेत. दुसरी केस असेल 7.5 लाखांपर्यंत, मग इथं काय कुठलीही तारण द्यावं लागणार नाही, म्हणजे कोलॅटरल. मराठीला तारण नाही आहे म्हणजे कोलॅटरल नाही आहे, म्हणजे तुम्हाला गहाण काय ठेवायचं नाही, घर वगैरे. पण जर तुम्ही 7.5 लाखांच्या वर चालला, नॉर्मली काही बँकांमध्ये 7.5 ते 10 लाख आहे, पण बऱ्यापैकी 7.5 लाखांपर्यंत कुठलंही तारण नाही आहे. पण जर 10 लाख किंवा 7.5 लाखांपर्यंत चालला, 10 लाखांच्या वरती किंवा काही बँकांमध्ये 7.5 लाखांच्या वरती तारण घेतात, म्हणजे कोलॅटरल घेतात. तारण घेणार आहेत काय, म्हणजे घर असेल, शेती असेल, गाडी, सोनं असेल, गोल्ड असेल, म्हणजे हे असतं. आता गाडीचा वगैरे काही मोठी व्हॅल्युएशन होत नाही, पण बऱ्यापैकी ह्या 2 गोष्टी घेतल्या जातात तारण. जर फेडला नाही तर बाबा काय का अमाऊंट मोठी घ्यायला लागलाय,
त्यामुळं 7.5 लाखांपर्यंत बसत असेल तर त्रास नाही आहे बाळांनो. आणि मी म्हणतो 7.5 लाखांपर्यंत इझिली होऊन जाईल, काय खूप मोठा खर्च नाही. हा कुठेतरी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे गेला तर जास्ती खर्च आहे. आता EBC फ्रीशिप वगैरे जरी म्हटली ना तर एक 60-70 हजार रुपये, ते एक 2.5 लाख. आणि राहण्या खाण्याचा खर्च एक मी म्हणतो महिन्याला 5,000, एक 6,000 पकडा, 70 एक ते 3-1 लाख, 5-5.5 लाखांपर्यंत बसतं. पण आपल्याला 7.5 लाखांपर्यंत मिळतं, इझी होऊ शकते. हा आता तुम्ही एक फ्लॅटमध्ये राहायला लागलाय, त्याचा भाडंच 10,000 आहे वगैरे, असे जर खर्च केला तर मग ते काय जाणार आहे. पण 7.5 लाखांपर्यंत मला वाटतं की तुम्हाला इझिली होत आहे. ठीक आहे, 4 लाखांपर्यंत असतं तर इझी लोन आहे, काय लय विचार केला जाणार नाही. 7.5 लाखांपर्यंत ठीक आहे बाबा, रेग्युलर प्रोसेसनं थोडा विचार केला जाईल, मग ते डॉक्युमेंट्स वगैरे सगळे व्यवस्थित. 7.5 लाखांच्या वर किंवा 10 लाखांच्या आसपास चाललाय ना तर तुम्हाला बाकीचे तारण वगैरे मागणार. काही बँका म्हणतात आम्ही 10 लाखांच्या आत काही घेत नाही, काही बँका म्हणतात आम्हाला 7.5च्या वर आम्ही घेतोय. मग हे डिपेंड करतं, पण मी म्हणून म्हणतोय 7.5 लाख सेफ पकडतो, 7.5 लाखांपर्यंत तुम्ही लोन घेताय. ठीक आहे. आता इंटरेस्ट रेट, आता व्याजदर किती आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर सगळ्यात कमी SBIचा, स्टेट बँक ऑफ इंडियाचा व्याजदर असतोय तो समजा 8.5%तून एक 9% असतील. पण हे देताना टन्नो आणणार, तुम्हाला रडवणार अक्षरशः. जर तुम्ही टॉप कॉलेजमध्ये आणि त्या कॉलेजमध्येच त्यांची जर ब्रँच असेल तर इझी मिळते. एक्झाम्पल SCOEPच्या रिलेटेड तिथे इझी होते. बाकीच्या ठिकाणी गेला ना रडतात. मग बाकीच्या ज्या बँक असतील ना, अदर बँक्स, तिथं थोडेसे तुमचे रेट जास्त असतील. मग मी म्हणतोय तुम्हाला सांगतो 10 ते 11.5% व्याजदरानं लोन मिळणार आहे. मी ना 8, 8.5, 9 पकडतो, ह्या रेंजमध्ये 10, 10.5, 11, 11.5 ह्या रेंजमध्ये तुमचं वार्षिक व्याजदर असेल ते मिळणार आहे. मग तुम्हाला जिथं इझी होतं 1-2% जाऊ नका, कारण त्रास खूप होतोय. येणं जाणं, कॉलेज चुकवून वगैरे हे झालं, 2-4 फेऱ्या मारला 10-1 हजार रुपये असेच जातील. घरच्यांचे काम चुकवणार, ह्या सगळ्या होतात. मी 10% ते 11%च्या मध्ये मिळतील असं म्हणतोय. थोडंसं 10.5ला पण कोण जाऊ शकतं. हे व्याजदर आहे, तुम्ही ज्या बँकेमध्ये करणार आहे त्यांच्यानुसार होतील. नेक्स्ट, हप्ते कधी सुरू होणार हा सगळ्यात महत्त्वाचा. त्याला काय मॉरटोरियम पिरियड म्हणतात. की बाबा मी सर लोन तरी घेतलंय पण माझे हप्ते कधी सुरू होणार. समजा तुम्ही इंजिनिअरिंगला घ्या किंवा फार्मसीला घ्या, लोनची प्रोसेस सेम असेल. इंजिनिअरिंग असेल, फार्मा असेल किंवा कुठल्या दुसऱ्या कोर्ससाठी कुठल्याला घेताय ते पकडा. पण मी म्हणतो हे नॉर्मली किती वर्षांसाठी कोर्सेस आहेत, हे 4 वर्षांचे, हे 4 इयर. आणि हे कोर्स संपल्यानंतर 1 वर्षाचा आणखीन एक पिरियड दिला जाईल, 1 इयर. म्हणजे असे टोटल तुमच्याकडे किती, 5 वर्ष तुम्हाला कुठलाही हप्ता भरायचा नाहीये. हा असं नाहीये की 4 वर्ष झालं, तुम्ही 4 वर्ष झाल्या पुढच्या महिन्यापासून चांगली नोकरी मिळाल्या तुम्ही भरायला चालू करू शकताय. काही विद्यार्थी काय करतात, 4 वर्ष झाली नोकरीला लागतात, चांगलं पॅकेज मिळालंय, मग ठीक आहे म्हणतात की 6 महिन्याने माझा हप्ता चालू करू शकताय. पण मॅक्सिमम कधी 5 वर्षापासून तुम्हाला फिक्स हप्ता सुरू होणार आहे. म्हणजे तुमची जी काय रक्कम राहिली असेल त्याच्यावरचं जे काय व्याज असेल ते व्याज मिळून त्याच्यावर हप्ता चालू होईल. खूप काही नसणार आहे. समजा 10-1 लाख काढला तर 10 लाखांवरती झालं, समजा एक 10 लाख रुपये राहिले तिथे शिल्लक, तर ते 10 लाखांवरती 20-22 हजार रुपये जाईल. पण 10 तर येणार नाही आहेत. मग समजा तुम्ही किती एक 5 लाख खर्च केला, 5 लाखांवरती तुमचा जवळपास 10 ते 11 हजार रुपयाचा हप्ता असेल. ठीक आहे. मग काय मी म्हणतोय 4 वर्ष पूर्ण कोर्स करायला आणि 1 वर्ष एक्स्ट्रा मध्ये नोकरी लागली, 1 वर्षानंतर लागली, तुम्ही फेडायला 5 वर्षापासून चालू करायचा. 5 वर्षानंतर कुठं किती वर्ष लागतील फेडायला, मग त्याच्यानंतर ही 5 वर्ष झाली. समजा आता किती 2024 ला ऍडमिशन घेतलाय, 2029 पासून तुम्ही हप्ते चालू करणार. तिथून पुढे काही बँक 5 वर्ष देतात, काही बँक 7 वर्ष देतात. मग मी म्हणतो आयडियल पकडूया पण 5 वर्षात. मग तिथून पुढे 5 वर्षामध्ये तुम्ही ते फेडायचे आहेत पैसे. ठीक आहे. म्हणजे नोकरी 4 वर्ष इंजिनिअरिंग फार्मसी झाल्या फेडायला नाही सुरू करायचं, 1 वर्ष दिलंय मध्ये. तुमची इच्छा असते 4 वर्ष झाल्या फेडायला सुरू करू शकता, चांगली नोकरी असेल. काही मुलं 6 वर्षे 6 महिन्यांनी 3 महिन्यांनी चालू करतात, पण जास्तीत जास्त 1 वर्ष थांबू शकता. म्हणजे 5 वर्षानंतर तुम्ही हप्ते भरायला चालू करायचे. म्हणजे आजपासून म्हणजे 2029 पासून तुम्ही भरायला चालू करू शकता. पुढं किती 5 वर्ष ते किती 7 वर्ष मिळतात, पण 5 वर्ष नॉर्मली बँक देतात. मग तुम्ही 1 वर्षात पण फेडू शकताय. किंवा तुम्ही काय म्हणला माझे 5 लाख लोन होतं, मी 1 वर्षभरात 5 लाख साठवले, लाख रुपयाची नोकरी लागलेली, मी 5 लाख डायरेक्ट जाऊन भरले, चालतं, काय फरक नाही पडणार आहे. पण तुम्ही 5 वर्षानंतर फेडायला चालू करू शकता. आता ही झाली प्रोसेस. पण मी माझं वैयक्तिक मत मांडतोय बाळांनो, तुम्हाला ज्या बँकेत ओळख आहे त्या बँकेत जाऊन तुम्ही
सेटिंग लावा आणि लोनसाठी चला. आता सेटिंग लावा म्हणजे काय 10, 50, 15,000 देतो नाही. हां, कमिशन एजंट ढीगभर मिळणार आहे तुम्हाला. बँकेत गेला तिथंच थांबलेले असतात, तुम्हाला त्यांना दिसतंय की ही लोनसाठी आल्यात, गरीब आहेत किंवा काही माहिती नसते. बऱ्याच पालक थोडेसे अज्ञान असतं, तुम्हाला पण विद्यार्थ्यांना माहीत नसते, आताच 12वी झाल्या, बँकेचे व्यवहार कसे चालतात. मग हे ओळखतात आणि तुम्हाला बँकच्या बाहेर म्हणतात मी करून देतो प्रकरण, मला 10,000 द्या, 15,000 द्या, 20,000 द्या, असं काहीतरी चालतं खूप. काही वेळा पैसे पण घेतले जातात आणि लोन प्रकरण पण होत नाही. कारण का कॉलेज खूपच थर्ड क्लास आहे, मार्क पण नाही आहेत आणि ते प्रकरण रिजेक्ट होणार आहे हे माहिती असतं. मग तुम्ही हताश झालेला असताय, मग कोणतं मधनच येतोय मला 10,000 रुपये द्या मी करून देतो. ते प्रकरण बऱ्याच वेळा होत पण नाही, 10,000 पण ते जातात, सगळं जातं. त्यामुळे एजंटपासून लांब राहा. जी प्रोसेस सांगितल्या ती आहे. हां, बरेच गव्हर्नमेंटचे पोर्टल आहेत, विद्यालक्ष्मी पोर्टल आहे, तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन वगैरे करावं लागेल. प्लस हे व्याज जे येणार आहे तुमच्या शिक्षणामध्ये, जे कर्ज काढले ना त्याच्यावरचं जे व्याज आहे ते पण माफ होतंय. मग हे सगळ्या गोष्टी नंतर आहेत. कुठं रजिस्ट्रेशन करायचं, काय रजिस्ट्रेशन करायचं आहे ना, हे तुम्हाला लोन काढते वेळी तुम्हाला ते सगळे सांगतील समजावून, त्याचे फॉर्म भरते वेळी वगैरे सगळ्या गोष्टी असतात. पण ह्या ज्या गोष्टी दिल्यात ह्या सगळ्या प्रॉपर सिक्वेन्सना आहेत. सिक्वेन्स म्हणल्यापेक्षा तुम्हाला काय काय लागणार आहे, ठीक आहे, भारतातच घेणार आहे, टाईप ऑफ कॉलेजवर ठरेल, डॉक्युमेंट्स तुमच्याकडे काय आहेत, वडिलांचं इन्कम आहे की नाही, ही तर ह्या लोकांना त्रास होणार म्हणून मी सांगितलंय. मग त्रास होणार असेल, तुमचं कॉलेज मार्क्स चांगले असतील तर इझी होईल. मार्क नाही आहेत, कॉलेज नाही तर ओळख काढा. ओळख काढल्याशिवाय काम होणार नाही आहे. होणार नाही म्हणजे खूप त्रास देणार. का आपले मार्क पण नव्हते आणि कॉलेज पण बकवास मिळालंय. देन तुम्हाला किती पाहिजेत, विनाकारण 7-7.5 लाख मंजूर करून घेऊन काय पण खर्च करू नका. मस्तपैकी अशा पॉश हॉस्टेलला राहू नका की जिथं हॉस्टेलची फी महिन्याला 4-5 हजार आहे, मेस एक 5-10 हजार तिथं चाललेत. आणि देन तुम्हाला किती वर्षानंतर फेडायच्यात, किती लोन आहेत, का आहे, हे सगळं इथे डिटेल्स दिलेले आहेत. ठीक आहे, लोन काढायची इच्छा असेल काढा, नसेल तर राहू दे, तुमची इच्छा आहे वैयक्तिक. पण माझं वैयक्तिक मत म्हणलं तर मी एज्युकेशन लोन काढावं म्हणतोय, कारण जबाबदारीची जाणीव होईल तुम्हाला. ओके, चला, थँक्यू.